नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातम्या आहे उद्धव ठाकरे यांच्या धडाडलेल्या तोफेसंदर्भात. अंधभक्तांनी काल मोदींची शिवरायांसोबत तुलना केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मोदींची शिवरायांसोबत तुलना अजिबात होऊ शकत नाही. अनेकदा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला गेला असं नाना पटोले यांनी देखील म्हटलंय. गोविंदगिरी महाराजांचं वक्तव्य ठाकरे आणि पटोले यांनी त्यावर आता जोरदार निशाणा साधला. मुझे इस परंपरा को देखते हुए केवल एक राजा याद आता है जिसमें यह सब कुछ था, और उस राजा का नाम छत्रपति शिवाजी महाराज। छत्रपति शिवाजी महाराज। आज हम लोगों को उसी प्रकार के एक महापुरुष ऐसे प्राप्त हुए हैं जिसको भगवती जगदम्बा ने स्वयं हिमालय से लौटा करके भेज दिया कि जाओ भारत माता की सेवा करो। तुम्हें भारत माता की सेवा करनी है। मैं अपने को कभी श्रद्धा रखने के बारे में भावुक नहीं पाता हूं, लेकिन कुछ स्थान ऐसे होते हैं जहां पर आदर के साथ अपना मस्तक अपने आप झुक जाता है। ऐसा एक स्थान हम लोगों को उच्च पदस्थ इस राजर्षि ने जब दिखाया तो मुझे छत्रपति शिवाजी महाराज के गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की याद आ गई। उन्होंने शिवाजी का वर्णन किया, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी। हम लोगों को आज एक श्रीमंत योगी प्राप्त हुआ। रामाचे मुखवटे घालून रावण फिरतायत, त्यांचे मुखवटे फाडायचे। त्यांचा अनुयायी श्रीरामचंद्राचा अनुयायी म्हणून बरोबर आहे, पण मी बघत होतो माझी तुलना तुम्ही प्रभू रामचंद्राशी केली नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो। कारण काल सगळे अंधभक्त तिकडे जमले होते, त्यांचे सगळ्यांचं जे काही ज्ञान आहे, त्यांची जी काही बुद्धी आहे त्याचा आदर करतो मी। पण कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान अजिबात नाही, त्रिवार नाही। शिवाजी महाराजांच्या बद्दलचा इतिहासामध्ये सातत्याने छेडछाड करण्याचा प्रयत्न हा आजचा नाही, गोविंदगिरी महाराजांबद्दलच नाही, तर अनेकदा हा प्रकार झाला। मूळ प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे पाटील करके आणि त्यांची तुलना समजा त्यांच्याबरोबर केली जात असेल, त्याचं XYZ नाव तुम्ही घेता, कधीच तुलना होऊ शकत नाही।